अपार कार्ड बचत नेमकं काय आणि शासनाने या संबंधित आपल्याला काय सूचना दिलेल्या आहेत? अपार आयडी ही एक नवीन संकल्पना शासनाने सुरू केलेली आहे। अपार आयडी याच्या अंतर्गत विद्यार्थ्याची वैयक्तिक संपूर्ण माहिती डिजिटल लॉकरमध्ये नोंद करणे अशी अपार आयडीचा हा उपक्रम आहे। हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, परंतु आधार कार्डवरील माहितीच्या आधारे ही माहिती या अपार आयडीमध्ये भरावी लागते। परंतु दुर्दैवाने आधार कार्डवरती अनेक चुका आहेत। मग त्या नावाच्या स्पेलिंगमधल्या चुका असतील, त्याचबरोबर जन्मतारखेच्या चुका असतील। या चुका असल्यामुळे अपार आयडी हे काम करत असताना तो संगणक त्याची माहिती स्वीकारत नाही आणि त्याच्यामुळे अनंत अडचणी या कामामध्ये येत आहेत। पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु ज्यांची अपार आयडी निघत नाही, ज्यांच्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत, त्यासाठी काही वेळेला हे काम थांबलेलं असताना शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडून सक्ती केली जात आहे की हे काम 100% पूर्ण झालेच पाहिजे। त्यामुळे शिक्षकांच्यावरती होणारा हा अन्याय आहे। या अन्यायाच्या विरोधात उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आज आम्ही मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या नावे प्रांताधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आधार कार्डवरती संपूर्ण देशामध्ये एका व्यक्तीला एकच नंबर आहे। त्यामुळे आधार कार्डवरील चुका बाजूला ठेवून या आधार नंबरच्या आधारावरती जर विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या तर हे काम अत्यंत सोपं आणि त्याचबरोबर 100% होणार आहे। त्यामुळे कुणालाही सक्ती करावी लागणार नाही। तेव्हा शासनाने आधार नंबरच्या आधारावरती जर विद्यार्थ्यांचे आधार अपार आयडी काढले तर निश्चितपणाने हे काम शासनाच्या मर्जीप्रमाणे 100% पूर्ण होऊ शकेल। अपार आयडीवरती विद्यार्थ्याची कोणकोणती माहिती आपणास भरावी लागत आहे? अपार आयडीवरती विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, त्याचबरोबर त्याच्या पालकांचे संपूर्ण नाव आणि त्याचबरोबर त्याची शैक्षणिक अर्हता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याची नोंद त्याच्यावरती करावी लागते। विशेषतः मुलांच्या जन्म नोंदीसुद्धा याच्यावरती करावी लागतात। त्यांची जात नोंद करावी लागते, त्याचे वय, वजन, उंची, रक्तगट या सगळ्या गोष्टींच्या सुद्धा नोंदी याच्यामध्ये करावी लागतात, जेणेकरून एका विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती या अपार आयडीमध्ये येऊ शकेल। त्याच पद्धतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत? शिक्षणाधिकाऱ्यांची सूचना आमच्याकडे अशी आहे की हे काम कोणत्याही परिस्थितीत 100% पूर्ण झालं पाहिजे। परंतु मी या निमित्ताने सांगू इच्छितो की शासनाचा एक आदेश आहे, जर एखाद्या पालकांनी आपल्या मुलाच्या अपार आयडी संदर्भात संमती दिली नाही किंवा नकार दर्शवला तर त्या विद्यार्थ्याला सक्ती करता येणार नाही। असे असताना सुद्धा जर शिक्षणाधिकारी सक्ती करत असतील आणि शिक्षकांचे पगार थांबवणार अशा प्रकारची धमकी देत असतील तर हे शिक्षण क्षेत्राला अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। त्याच पद्धतीने तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? हे काम जर शासनाने आता मनावरती घेतलं नाही तर आम्हाला आमच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत या संदर्भामध्ये रस्त्यावरती उतरावं लागेल आणि याहीपेक्षा उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। धन्यवाद।